एके दिवशी दोघेही सिद्धेश्वराच्या मंदिरात ब्रह्मवृंदांच्या सभेसमोर जाऊन उभे राहिले. प्रथम सर्वांना साष्टांग नमस्कार करून ज्ञानदेवांनी आपल्या अमृतमधुर वाणीने धर्मधुरीणांसमोर आपले म्हणणे मांडले. त्याचाही म्हणावा तसा काही परिणाम त्या लोकांवर झाला नाही. पण एक आशेचा किरण मात्र असा दिसला की या बाबतीत निश्चित असा काही निर्णय आपण घेण्याऐवजी यांना पैठण येथील धर्मपीठाकडे जाऊन तिथून शुद्धीपत्र आणण्यास सांगावे असे मत काही जाणत्यांनी मांडले. कारण त्या काळात पैठण क्षेत्र हे काशी खालोखाल महत्वाचे असे धर्मपीठ होते. या गोष्टीवर सभेत थोडी उलटसुलट चर्चाही झाली, पण लवकरच या मुद्द्यावर सर्वांची एकमत झाले. मग सभेचे प्रमुख म्हणाले की बाळांनो, तुमची अगतिकता आम्हाला समजते, पण तुम्ही सुद्धा हे ध्यानात घ्या की रूढी व परंपरा यांच्या पुढे आम्हीही अगतिक आहोत. त्यासाठी एक मार्ग असा आहे की पैठण क्षेत्र हे दक्षिणेकडची काशी असल्यामुळे तिथल्या धर्मपीठाकडून जर तुम्ही शुद्धीपत्र आणू शकलात तर तुमचे सर्व संस्कार आम्ही करू. त्यासाठी तिथे द्यावे लागणारे ओळखपत्र तुम्हाला आम्ही देऊ. ज्ञानदेवांनी पुन्हा एक वार सर्व सभेपुढे साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाले, हा निर्णय आम्हा शिरोधार्य आहे. आम्ही पैठणात जाऊन धर्मपीठाकडून शुद्धीपत्र आणण्याचा प्रयत्न करू. आपण आम्हा शुभाशीर्वाद द्यावेत. एके दिवशी आळंदीच्या धर्मसभेकडून मिळालेले ओळखपत्र घेऊन या चारही भावंडांनी आळंदी सोडली व पैठणच्या दिशेने चालण्यास आरंभ केला. त्या काळात प्रवास करणे हे केवढे मोठे दिव्य होते या गोष्टीची आज कल्पनाही करता येणार नाही. बहुतेकपणे सर्वसामान्य लोक पायीच प्रवास करीत असत, कधी मोठ्या सडकेने तर कधी पायवाटेने, कधी जवळच्या पण ओबडधोबड मार्गाने, कधी डोंगर दऱ्यातून तर कधी अरण्यातून असे जावे लागे. निवृत्ती, ज्ञानोबा, सोपाना व मुक्ता यांचाही प्रवास असाच चालला होता. अनवाणी पावले उचलत ते जात होते. वाटेत दुपारच्या वेळी वाटेत एखाद्या झाडाखाली सावलीसाठी थांबत. निवृत्ती नजीकच्या वस्तीत जाऊन भिक्षा घेऊन येई, ती खाऊन जवळच्या एखाद्या झऱ्याचे पाणी पिऊन तिथेच जराशी विश्रांती घ्यावी आणि तिसऱ्या प्रहरी पुढची वाट धरावी. रात्री एखाद्या शंकराच्या आगर मारुतीच्या देवळात थंडगार फरशीवर पाय पोटाशी घेऊन झोपावे. कुठे धर्मशाळा आचरीस तर तिथे आसरा घ्यावा. अशा प्रकारे वाटचाल करत ती भावंडे अखेर एकदाची पैठण जवळ आली.